भाजप नेते किरीट सोमय्या हनुमान मंदिरात पोहोचले, दर्शन घेण्यासाठी ते आलेले आहे। तर असं असताना ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते मात्र आक्रमक झाले। सोमय्या यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, यामुळे सोमय्यांना काढता पाय घ्यावा लागला। महिला आघाडीकडून देखील जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। तर हे दादरचं मंदिर, ज्या ठिकाणी हनुमान मंदिर आहे आणि हमालांनी बांधलेलं हे मंदिर आहे, पण ते पाडण्यासाठी नोटीस बजावलेली होती रेल्वेने। त्याच्यावरून उद्धव ठाकरेंनी निशाणा साधलेला होता। काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि आज आदित्य ठाकरे या ठिकाणी येणार आहेत। त्याचबरोबर संजय राऊत यांनी भाजपला आव्हान सुद्धा दिलेलं होतं, तुम्ही या ठिकाणी येऊन दाखवावं। आणि जेव्हा किरीट सोमय्या इथं आले त्यावेळेला मात्र प्रचंड गोंधळ झाल्याचं दिसून आलं। भाजप आणि ठाकरेंच्या सेनेचे कार्यकर्ते इथं आमने सामने आले, तर ठाकरे सेनेचे हे पदाधिकारी आक्रमक झालेलेही दिसून आले। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विकास मिरगणे हे थेट या हनुमान मंदिराजवळून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। विकास, काय सांगाल? एकूणच भाजपला आव्हान देण्यात आलं होतं आणि भाजपचे किरीट सोमय्या आले खरे हनुमान मंदिराजवळ, मात्र या ठिकाणी आपल्याला गोंधळ झाल्याचं दिसतंय। सध्या स्थिती नेमकी कशी आहे? हनुमान मंदिर वाचवण्यासाठी शिवसेना अर्थात ठाकरे गटांनी जोरदार प्रयत्न करताना दिसून येते। आपण पाहू शकता हेच हनुमान मंदिर आहे दादरमध्ये रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या याच मंदिरामध्ये थोड्या वेळामध्ये भाजपा नेते सोमय्या आले होते। त्यावेळेला शिवसेना आणि सोमय्यांमध्ये बाचाबाची झालेली आपल्याला दिसून येत आहे। महिला आघाडी सुद्धा आक्रमक झाले दिसून येते। किरीट सोमय्यांना इथून बाहेर काढण्यासाठी जे शिवसेनेचे नेते आक्रमक झाले दिसून येते। थोड्याच वेळामध्ये खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरे हे सुद्धा हनुमान मंदिरामध्ये आरती करण्यासाठी येत आहे। संपूर्ण जर आपण दादर परिसर बघितला तर पूर्णपणे पोलीस बंदोबस्त लावलेला आलेला आहे आणि शिवसैनिक सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहेत। अजय चौधरी सुद्धा इथे आलेले आहेत, अरविंद सावंत सुद्धा इथे येऊन गेले। त्यामुळे संपूर्ण शिवसेनेचे नेते, शिवसैनिक संपूर्ण इथे ज्या परिसरामध्ये दाखल झालेले, त्यामुळे थोड्याच वेळामध्ये संजय राऊत, आदित्य ठाकरे हे जे आहेत ते हनुमान मंदिरामध्ये आरती करणार। आपण हाच बॅनर पाहू शकता, दादर पूर्व हनुमान मंदिर आम्ही वाचवणार, अशा प्रकारचा उद्धव बाळासाहेब ठाकरे अर्थात ठाकरे गटाकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आले। रेल्वे प्रशासन स्थगिती दिल्यानंतर सुद्धा शिवसैनिक अर्थात ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आपल्याला दिसून येते। त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर ठाकरे गट आणि भाजपामध्ये इथे जोरदार हे आपल्याला सामना पाहता येतो। दिसून नेमके हिंदुत्व कुणाचं याच मुद्द्यांवर शिवसेना आणि भाजप आमने सामने आले दिसून येत आहे। कारण हिंदुत्व याच मुद्द्यांवर शिवसेना जी आहे भाजपची कोंडी करताना दिसून येत। भाजप सुद्धा हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर ठाकरे गटाची राजकीय अडचण करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत। त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर जे आहे सध्या आक्रमकता दोन्ही पक्षाकडून दाखवण्यात येत आहे। त्यामुळे हनुमान मंदिरामध्ये जरी सध्या भक्तीचं वातावरण जरी असले तरी मात्र तिथे राजकारण होताना आपल्याला दिसून येत आहे। निश्चितच विकास, या ठिकाणी राजकारण होताना आपल्याला दिसते आणि ठाकरेंच्या सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचंही आपण बघितलेलं आहे। पण त्याच वेळेला किरीट सोमय्या जेव्हा आले त्यावेळेला त्यांच्यासोबत भाजपचेही कार्यकर्ते असतील, त्यांची काय भावना होती? किरीट सोमय्या आले त्यांच्यासोबत जे आहे पोलीस होते, त्यांना जे संरक्षण देण्यात ते आले होते आणि त्या बाजूने जे आहे शिवसेनेचे नेते आक्रमक झाले दिसून येते। किरीट सोमय्यांना मंदिरातून दर्शन घेतल्यानंतर पूर्णपणे त्यांना काढता पाय घ्यावा लागला, कारण शिवसेना आक्रमक झाले। आम्हाला हिंदुत्व शिकू नका, हिंदुत्व तुमच्यासाठी हे नवीन आहे, अशा प्रकारची जी घोषणा आहे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली। आमच्या उद्धव ठाकरेंना हिंदुत्व तुम्ही शिकू नका, उद्धव ठाकरेंवर जर बोलाल तर इथून तुम्हाला आम्ही येऊ देणार नाही, अशा प्रकारे जे उल्लंघन हे ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून करण्यात आले होते। त्यामुळे शिवसेना अर्थात ठाकरे गट आणि किरीट सोमय्या यांच्यामध्ये आमने सामने आपल्याला हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर आपल्याला पाहायला मिळत आहेत। निश्चितच विकास, एकूणच असं म्हणता येईल की ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक झाल्यानंतर किरीट सोमय्यांना काढता पाय घ्यावा लागलेला आहे। सध्या तिथे उपस्थित असलेले ठाकरे सेनेचे कार्यकर्ते असतील किंवा तिथे येणारे जे भाविक आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? त्यांचा एक भाविक जे आहेत मंदिरामध्ये दर्शन करण्यात येत आहेत, आम्हाला हनुमान मंदिर वाचवलं पाहिजे, हनुमान मंदिर आमची भक्ती आहे, मात्र इथं कुठल्याही प्रकारचं राजकारण जे आहे शिवसेना अर्थात ठाकरे गटाकडून होता कामा नये, अशी भूमिका जी आहे सर्वसामान्य जो भाविक आहे शनी मंदिरामध्ये हनुमान मंदिरात दर्शन करण्यासाठी त्यांच्या मते ते व्यक्त करताना दिसून येते। त्यामुळे मात्र शिवसेना आणि भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर हनुमान मंदिर वाचवण्यासाठी ज्या पद्धतीने राजकारण केलं जात आहे अशा प्रकारची त्यांची भूमिका भाविकांची आपल्याला दिसून येत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।